म्हणजे तुम्ही जर 25 तारखेला तुमची पॉलिसी इश्यू केली 25 ऑगस्ट 2025ला, तर ती पुढच्या वर्षी तुमची 24 ऑगस्ट 2026ला एक्सपायर होणार आहे. हे कंपल्सरी प्रत्येक क्लायंटने लक्षात ठेवलं पाहिजे. मी तर नेहमी माझ्या प्रत्येक क्लायंटला एकच सूचना देते, 10 दिवस अगोदर रिन्यू करा. ॲज पर IRDA नॉर्म 10 दिवस तुम्ही अगोदर रिन्यू करू शकता. अगोदर 1 महिना पण रिन्यू करू शकत नाही तुम्ही. हा पण एक रूल आहे. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमच्या नुसतं गप्पा या पॉडकास्टमध्ये. मी आहे श्रद्धा शेट्टे आणि आज मी घेऊन आहे एक असा विषय जो तुमचं नुसतं डोकंच नाही तर खिसा सुद्धा जड करतो. येस, कार इन्शुरन्स. कार घेतली म्हणजे इन्शुरन्स घ्यावंच लागतं. पण ते का घेतो, कशासाठी, त्याचे बेनिफिट्स काय आहेत, हे आज आपल्याला सांगणार आहेत मिस सुलभा मॅडम. त्या कार इन्शुरन्स एक्सपर्ट्स आहेत. तर आपण घेऊया की नक्की कार इन्शुरन्समध्ये काय काय येतं, किंवा काय काय हिडन बेनिफिट्स आहेत, किंवा काय काय हिडन आपले लॉसेस आहेत. यामध्ये नक्की आपलाच फायदा आहे की कंपनीचा, याची सगळी उत्तरं आज आपल्याला या पॉडकास्टमध्ये मिळणार आहेत. नमस्कार सुलभा मॅडम. नमस्कार, कशा आहात तुम्ही? मी मस्त, तुम्ही? बस मजेत. आज तुम्ही मला इथे बोलवलं, बोलण्याची संधी दिली, त्याच्यासाठी मी अगोदरच तुमचे धन्यवाद करते. आणि तुम्ही आज असा एक चांगला टॉपिक निवडून मला बोलवलं, त्याच्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सो मच, तुम्ही आलात. आणि मला असं वाटतं की कार इन्शुरन्स हा टॉपिक मोस्टली कोणी घेत नाही, पण हा खरंच खूप इम्पॉर्टंट आणि काय म्हणतात, खूप वेगळा आणि इन्फॉर्मेटिव्ह टॉपिक आहे. नक्कीच. कारण आजकाल असं झालं आहे की कार ही नुसती लक्झरी नाही राहिली आहे, ती नेसेसिटीमध्ये येते. बरोबर आहे. बेसिक गरजांनंतर म्हटलं की कार ही आलीच, घरानंतर कार ही पाहिजेच. आता आजकाल तर मिडल क्लास लोक ही, मग ती कुठलीही कार असू द्या, छोटी असू द्या, मोठी असू द्या, कारमध्ये इन्व्हेस्ट करतात. तर कार बरोबर मोठा खर्च येतो कार घेतल्यानंतर, तो आहे इन्शुरन्स, कार इन्शुरन्स. बरोबर. परफेक्ट. तर तुमचं काय मत आहे की कार इन्शुरन्स घेतलं म्हणजे सगळं संपलं, की त्याच्यामध्ये काय हिडन गोष्टी आहेत, याच्यात नक्की आपलाच फायदा असतो की हा कार इन्शुरन्स ॲक्च्युली कंपनी फायद्यासाठी विकते त्यांच्या? तर त्याचं थोडंसं ब्रीफ द्या. नाही, तुम्ही आता हा एक जो प्रश्न विचारलेला आहे तो फार इम्पॉर्टंट आणि गरजेचा प्रश्न आहे. आता तुम्ही जसं म्हणालात की एखादी व्यक्ती घर घेतल्यावर ती कार ही घेते. बरोबर. कार घेणं सोपं असतं, पण त्याच्यानंतरच्या ज्या अदर गोष्टी असतात त्या घेणं व्यक्ती नेहमी टाळतं, कारण त्यांना ते नेहमी असं खर्चिक वाटतं. बरोबर. पण काय काय गोष्टी अचानक कधी घडून येतात, कधी अपघात होतो, कधी काय होतं, ह्या गोष्टी आपल्याला सांगून येत नाहीत. तर मी थोडंसं तुम्हाला इन्शुरन्स कंपनीबद्दल थोडंसं 1-2 शब्दात का घेणं जरुरी आहे, इन्शुरन्स कंपनी का असते, इन्शुरन्स कंपनी घेणं जरुरी का आहे. माणसाला खर्चिक वाटतं, किसा कापल्यासारखं वाटतं, पण कधी अचानक काही गोष्टी आयुष्यात घडतात तेव्हा त्याची जी इम्पॉर्टन्स असतात ते काही घडल्या, आपण नेहमी म्हणतो प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर. बरोबर. मग ही जी गोष्ट आहे ही आपण प्रत्येकजण लक्षात घेते. आज मी गाडी घेतली, गाडी घेताना जेव्हा आपल्याला कंपनी इन्शुरन्स देतो, 1 वर्षाचा इन्शुरन्स असतो, कॉम्प्रेहेन्सिव्ह इन्शुरन्स असतो, वेगवेगळ्या प्रकारचे इन्शुरन्स असतात. आणि माणूस बोलतो आता तर मी गाडी घेतली ना, आता तर मी गाडी चालवतो ना, रस्ता आपलाच आहे ना, अशा. पण अचानक जेव्हा काही घडतं आणि जेव्हा ते रिन्युअल माणूस करत नाही, त्याच्यानंतर घडल्यावर त्याला जे प्रॉब्लेम्स क्रिएट येतात, तेव्हा त्याला अरे इन्शुरन्स घेतलं पाहिजे होतं. बरोबर. मग ते का घ्यावं? आता इन्शुरन्स ही कंपनी, इन्शुरन्स ही आपली गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन्स आहेत. त्याला ही जी आहे IRDच्या अंडर ही कंपनी येते. IRD म्हणजे इन्शुरन्स रेग्युलेटरी ऑथॉरिटी डेव्हलपमेंट, ही आपली इंडियाची एक कंपनी आहे. जसं आपली RBI कंपनी आहे तशी रिझर्व्ह बँक आहेत, आणि ह्याचे पूर्ण राईट्स हे आपल्या इंडियाने एका मंडळाकडे स्थापित करून दिलेले आहेत. आता ही कंपनी आपलं काय करते, म्हणजे आपल्या गाडीचं संरक्षण करते, कस्टमरचं संरक्षण करते. तर ह्या कंपनीच्या अंडर टोटल आता तुम्ही विचार केलात तर 61 कंपन्या आहेत. या ऑर्गनायझेशनशी कोलॅबरेट झालेल्या. आता त्याच्यामध्ये 33 कंपन्या ह्या जनरल इन्शुरन्सच्या आहेत. आता जनरल इन्शुरन्समध्ये काय येतं,
कार इन्शुरन्स येतं, ट्रक इन्शुरन्स येतो, हेल्थ इन्शुरन्स येतं. ओके. हां, बाकी 26 कंपन्या आहेत त्या लाईफ इन्शुरन्सच्या आहेत. जशा LIC ऑफ इंडिया आहे, कोटक लाईफ इन्शुरन्स आहे, ICICI आहे, रिलायन्स आहे आणि अदर 2 कंपन्या आहेत. तर ह्याच्या अंडर संरक्षण करतं आणि कंपनी गव्हर्नमेंट पण कस्टमरचं, रस्त्याने चालणाऱ्या माणसाचं संरक्षण करण्यासाठी ह्या कंपनीची स्थापना झाली. ओके. आणि हे इन्शुरन्स घेणं का गरजेचं आहे की आता आपण रस्त्याने जातोय, अचानक काही अपघात झाला, आता इन्शुरन्स घेतल्याने कसं, इन्शुरन्स कॉम्प्रेहेन्सिव्ह इन्शुरन्स असतं, ओन डॅमेज असतं, थर्ड पार्टी असतं. आता हे ओन डॅमेजमध्ये कसं असतं, आता तुमच्या गाडीला काही नुकसान झालं, अचानक अपघात हे तुम्हाला सांगून येत नाही. बरोबर आहे. तुम्ही चालताय, गाडी कोणी, आज आपलं बॉम्बेचं ट्रॅफिक, ऑल ओव्हर इंडिया एवढं ट्रॅफिक झालं आहे की तुम्ही बंपर टू बंपर कोणाला तरी टच करून येतच. आणि मग ते जेव्हा मोठं नुकसान होतं तेव्हा तुम्हाला वाटतं अरे आपण इन्शुरन्स घेतलं असतं तर. आता इन्शुरन्स म्हणजे हे काय, ही तुम्ही तुमच्या स्वतःची घेतलेली एक काळजी आहे, सिक्युरिटी आहे. आज तुमच्या गाडीवर तुम्ही प्रेम करता ना, मग तुम्ही ज्या गाडीवर प्रेम करता त्या गाडीची सुरक्षितता पण बघितली पाहिजे की ते. आजकाल लोक स्टेटस टाकतात ना, गाडी घेतली की व्हॉट्सअपवर, स्टोरीवर, न्यू फॅमिली मेंबर. मग तुमची जर ते तुमचं तुम्ही ॲज अ फॅमिली मेंबर त्याला काउंट करता, मग जशी तुम्ही तुमच्या बायकोची काळजी घेता, मुलांची काळजी घेता, आई वडिलांची घेता, तशी गाडीची घेणं जरुरी नाहीये का? बरोबर आहे. मग तो तुम्हाला खर्च का वाटतो? तर ह्या संदर्भात जे आज मी तुम्हाला थोडं बहुत मार्गदर्शन करणार आहे किंवा एक जनरल सांगणार आहे माहिती, तर का घ्यावं. आता इन्शुरन्स म्हणजे हे काय आहे, आपण जेव्हा इन्शुरन्सची सिक्युरिटी घेणं म्हणजे काय, आपण छत्री न घेता पावसात जाण्यासारखं आहे. पण मला सांगा की जेव्हा आपण गाडी घेतो, आता नॉर्मली गाडी घेताना, आता मी ॲज अ कस्टमर जाते, तू पण तुझी गाडी घेतलीच असेल, तेव्हा तुला काय काय प्रॉब्लेम्स आले असतील, काय काय आले असेल. मला पहिला प्रश्न हा पडला की हे कंपल्सरी आहे का? हो, नक्कीच ऑप्शनल आहे. कंपल्सरी आहे. ओके. हे कंपल्सरी का आहे? येस 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 येस, हे एक मॅन्डेटरी आहे. आता इन्शुरन्स कंपनी काय, जसं गाडीची सिक्युरिटी बघतं तसं रस्त्यावरून चालणाऱ्या माणसाची पण सिक्युरिटी बघितली जातं, त्याला थर्ड पार्टी इन्शुरन्स बोलतात. आणि ॲज पर सुप्रीम कोर्ट नॉर्म्स, सुप्रीम कोर्टने हे सांगितलेलं आहे, तुम्हाला तुमच्या गाडीची काळजी नसेल पण आम्हाला गव्हर्नमेंटला रस्त्यावरून चालणाऱ्या माणसाची, ज्याला आपण थर्ड पार्टी बोलतो, त्याच्या जीवाची, त्याच्या होणाऱ्या नुकसानाची काळजी असते. त्याच्यामुळे आता मॅन्डेटरी तुम्ही बघता, तुम्हाला पोलीस पकडतात म्हणून तुम्ही इन्शुरन्स घ्यायला जाता, मग ते तुम्ही फक्त थर्ड पार्टीचे इन्शुरन्स घेता. का घेता? कारण तुम्हाला त्याच्यामध्ये प्रीमियम कमी येतो. बरोबर, प्रीमियम कमी येतो म्हणून तुम्ही घेता. पण त्याच वेळेला जर तुमच्या गाडीला काही डॅमेज झालं तर तुमच्या गाडीचं भरपाई कोण करून देणार? कोणी नाही करून देणार. मग त्यावेळेला तुमची जी जमा झालेली पुंजी असते, सेव्हिंग्स असतात, त्या तुम्हाला तोडाव्या लागतात. बरोबर. आणि ह्याचे प्रीमियम हे नॉर्मल असतात. आता ज्या वेळेला तुम्ही गाडी घेतली असेल त्यावेळेला तुम्हाला त्याचा एक प्रीमियमची अमाऊंट किती, कोणती गाडी आहे तुमच्याकडे? आमच्याकडे होंडा सिटी. मग त्या हिशोबाने तुम्हाला त्याचा प्रीमियम किती आला असेल, येऊन तुम्हाला त्यावेळेला जर तुम्ही 1+3 घेतला असेल, 1+3 म्हणजे काय, थर्ड पार्टी सुद्धा नाही. 1 म्हणजे आपल्या गाडीची सुरक्षितता. ओके. आणि +3 असते ती रस्त्यावरून चालणाऱ्या माणसाची सुरक्षितता, म्हणजे थर्ड पार्टी बोललं जातं. दोन्ही घेतले. आता नवीन कायद्यानुसार 3+3 पण आलेलं आहे. 3 वर्ष गाडीची सुरक्षितता, 3 वर्ष थर्ड पार्टीची. पण काही कारणाने क्लायंट्सना पैशाचे काही प्रॉब्लेम असतात म्हणून गव्हर्नमेंटने आता 1+3 हे कंपल्सरी केलेलं आहे. सुप्रीम कोर्टाने आता लॉच काढलेला आहे की गाडीचं इन्शुरन्स तुम्ही भले 1 वर्षाचं घेतलं पण थर्ड पार्टी हे 3 वर्ष कंपल्सरी आहे नवीन गाडी घेणाऱ्यांना. ओके. कदाचित हे तुमच्यामध्ये पण आलं असेल. 1+3. तर त्या हिशोबाने वेगवेगळ्या प्रकारचे त्याच्यामध्ये वेगवेगळे कॅल्क्युलेशन्स असतात, त्याचे बेनिफिट्स असतात. आता तुम्ही जर पॉलिसी कॉपी बघितली असेल तुमची स्वतःची, तर त्या पॉलिसी कॉपीमध्ये ना 2 कॉलम असतात, लेफ्ट अँड राईट. बरोबर. तर लेफ्ट कॉलम जो असतो ती आपल्या गाडीची कुंडली असते, म्हणजे आपल्या गाडीची ती सिक्युरिटी असते. बरोबर. आणि राईट कॉलम जो असतो तो थर्ड पार्टीचा असतो. तुम्ही जर ही पॉलिसी जर व्यवस्थित बघितलं तर ते तुम्हाला समजणार.
तर थर्ड पार्टी म्हणजे काय, रस्त्यावरून चालणाऱ्या माणसाची सिक्युरिटी. जर रस्त्यावरून चालणारा एखादा माणूस आहे, आपल्या गाडीच्या धक्क्याने तो पडला किंवा त्याला काही डॅमेज झालं, तर त्याची सुरक्षितता ही ज्या इन्शुरन्स कंपनीचं तुम्ही पॉलिसी घेतलेली असते ती इन्शुरन्स कंपनी करते. जर समजा त्याला काही मेजर प्रॉब्लेम झाला, काही अपघात झाला, तर त्याचं जे हॉस्पिटलायझेशन खर्च आहे ते सगळी इन्शुरन्स कंपनी बेअर करते. मग ते जो खर्च असतो तो आपल्या ओनरला येत नाही. आणि ही सुरक्षितता का घ्यावी, कारण कधी काही घटना, अपघात हे सांगून होत नसतात तुम्हाला. बऱ्याचदा असं होतं की जे गाडी चालवत आहेत त्यांची चूक नसते, पण आजूबाजूने चालणारे किंवा दुसरे गाडीवाले सुद्धा म्हणजे त्यांचं चालवणं बरोबर नसल्यामुळे त्यांना पण इजा होते आणि आपल्या गाडीला पण नक्कीच होते. आणि ह्याच्यासाठी कसं असतं, नंतर जाऊन मोठे मोठे खर्च स्वतःच्या खिशातून भरण्यापेक्षा नॉमिनल चार्जेसमध्ये जर तुम्ही प्रीमियम भरला, आता हे इन्शुरन्स हे वर्षाला रिन्यू होत असतं. बरोबर. जोपर्यंत आपण गाडी चालवतो तोपर्यंत हे एक सुरक्षा कवच घेणं हे मॅन्डेटरी असतं. हे सर्वच जण विचार नाही करत ह्या गोष्टीचा, की कॅल्क्युलेशन करतात, अरे माझ्या गाडीला काय नाही झालं तर माझी प्रीमियमची अमाऊंट फुकट जाणार. तर त्या हिशोबाने हे सगळे कॅल्क्युलेशन्स असतात. तर सुलभा मॅडम, तुम्ही आता छोटी का नाव पण खूप इम्पॉर्टंट अशी माहिती दिलीत की क्लेमचे कुठले प्रकार आहेत इन शॉर्ट आणि त्याचं ड्युरेशन काय असतो. पण एक बेसिक क्वेश्चन सगळ्यांनाच येतो गाडी घेतल्यानंतर, पण कोणी त्याचं डीपमध्ये चौकशी पण करत नाही अंटिल अँड अनलेस ती गोष्ट होत नाही. म्हणजे ॲक्सिडेंट झाला तर लोक पळापळ करतात, ह्या मित्राला फोन कर, त्या मित्राला फोन कर, जिकडून गाडी घेतली आहे त्यांना फोन करा, असं. तर मेजर प्रॉब्लेम येतो की क्लेमसाठी. तर गाडीचा जेव्हा ॲक्सिडेंट होतो, मग तो छोटा असो किंवा मोठा, तर तो क्लेम कसा करायचा? कारण मी पाहिलं आहे की काही एजंट जे आहेत ते स्वतः हेल्प करतात आणि काही लोक आहेत त्यांना म्हणजे कस्टमरला बँकशी संपर्क करून, बँक किंवा कुठलीही इन्शुरन्स कंपनी असेल त्यांना संपर्क करून तो क्लेम करावा लागतो. तर मग एक्झॅक्टली क्लेम करायचं प्रोसेस काय आहे? काही पर्टिक्युलर आवर्स आहे का ॲक्सिडेंट झाल्यानंतर? आणि किती वेळ जातो क्लेम सेटलमेंटला? आणि जो क्लेम सेटलमेंट रेशो आहे तो किती असतो? आणि हा प्रत्येक कंपनीचा वेगळा असतो का? हे जरा थोडं ब्रीफली सांगा आम्हाला. अच्छा, नक्कीच. हा एक म्हणजे चांगला प्रश्न आहे. कारण ज्या वेळेला ॲक्सिडेंट होतो त्यावेळेला जे ड्रायव्हर असतात, जे ड्राईव्ह करणारे पर्सन होतात, ते पॅनिक होतात. बरोबर. पॅनिक होतात म्हणजे समोर असं काही प्रॉब्लेम झाला की आपण पहिलं घाबरून जातो. आणि घाबरून जातो म्हणजे आपण पहिलं तर पोलिसांच्या भीतीने घाबरून जातो. अरे आता पोलीस येतील, काय होईल, हे होईल, म्हणजे असं. आणि कसं दोन्ही समोरची पार्टी कशी आहे, काय आहे आपल्याला माहीत नसतं आणि दोघांचं मग ते तू मै चालू असतं. अशा बरेच केसेस होतात. पण आता IRDने अशा चांगल्या चांगल्या सुविधा केलेल्या आहेत की त्या आपल्या कस्टमरपर्यंत आपल्या पोचत नाही आहेत. ओके. कारण कस्टमर त्यापासून आहेत ना इग्नोर आहेत. त्यांना माहिती नाही आहे की बाबा क्लेम झाल्यावर जर समजा ॲक्सिडेंट झालं तर काय केलं पाहिजे. अवेअर नाही आहेत. कारण ती माहिती त्यांच्या संपर्कापर्यंत पोहोचत नाहीये. तर त्याच्यासाठी कसं असतं माहिती, आता समजा ॲक्सिडेंट झालं, ओके, कूल राहा, शांत राहा. कारण आपल्या गाडीने फक्त गाडीला ठोकलंय, कुठच्या माणसाला तर उडवलं नाहीये. हे पहिलं म्हणजे कसं, जे कोण असतात ड्राईव्ह करणारे त्यांनी एकदम शांत आणि कूल राहायचं. कारण का असं माहिती आहे, आता इन्शुरन्स कंपनी एवढ्या फ्लेक्सिबल झालेल्या आहेत. आता मी 96 पासून ह्या फील्डमध्ये आहे, त्याच्यामुळे मला ह्या कंपन्यांचं पण ऑब्झर्वेशन्स आहेत. कसं काही म्हणजे इन्शुरन्स कंपन्यांनी कसे चेंजेस केले, कसे प्रोग्रेस केले. आता ह्या 3-4 वर्षामध्ये इन्शुरन्स कंपनीने एवढे त्यांच्या सगळ्या क्लेम सेटलमेंटमध्ये, क्लेम इंटिमेशनमध्ये एवढे डेव्हलपमेंट केलेले आहेत ना, त्याच्यामुळे कोणत्याही माणसाला आता घाबरण्याची गरज नाहीये. आता जेव्हा आपण प्रायव्हेट कार यूज करतो, जशी आता तुम्ही म्हणालात तुमच्याकडे होंडा सिटी आहे, कधी काही न करो नारायण कधी काही अशी घटना घडली तर प्रायव्हेट कारला इन्शुरन्स कंपनीने, IRDने असा रूल केलेला आहे की तुम्हाला पोलीस कंप्लेंट करण्याची गरज नाहीये तुमच्या स्वतःच्या गाडीसाठी. बरोबर. तुम्ही गाडी गॅरेजला न्या, 48 आवर्समध्ये तुम्ही इंटिमेशन करा. इन्शुरन्स पॉलिसी तुम्ही जी घेतली आहे त्या इन्शुरन्स पॉलिसीवर टोल फ्री नंबर असतो. ओके. हां, त्या टोल फ्री नंबरला जायचं,
तुमचं क्लेम रजिस्ट्रेशन करायचं, त्याचं रिझन सांगायचं, क्लेम रजिस्टर होतो. तुमची कोणत्या मॉडेलची कोणती गाडी आहे त्या ऑथराईज डीलरकडे, आता समजा तुमची होंडाची गाडी आहे, तुम्ही होंडाच्या ऑल ओव्हर इंडिया होंडाच्या कुठच्याही ऑथराईज डीलरकडे जाऊन ती क्लेम रजिस्ट्रेशनचा जो नंबर असतो, क्लेम नंबर दिला की त्याचा सर्वेअर येतो. हे तुमचे क्लेम सेटलमेंट जे असतात, म्हणजे काम तुमचं चालू 24 तासाच्या आत होतं. ओके. मग सब्जेक्ट टू तुमचं किती डॅमेज आहे, काय आहे, ह्याच्यानुसारही होतं. पण 8 ते 10 दिवसामध्ये ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर होतात. ओके. म्हणजे एवढं आता पॅनिक होण्याची गरज नाहीये की जे ह्या पहिल्या गोष्टी होतात. शिवाय कसं असतं माहिती आहे, आता तुम्ही गाडी कोणाच्या संपर्कातून घेतली, कसं घेतलं, आता काय काय वेळेला कसं असतं माहिती आहे, आता हे क्लेम सेटलमेंट वगैरे असतात, ते एजंट पण त्याच्यासाठी सपोर्ट करत असतात. पण जर तुम्ही पॉलिसी एजंटकडून घेतली तर, जर तुम्ही ऑनलाईन पॉलिसी घेतली, आता ऑनलाईन पॉलिसीमध्ये कसं असतं, तुम्ही जाता ऑनलाईन पॉलिसी घेता. आता लोकांना काय वाटतं माहिती आहे, ऑनलाईन पॉलिसी घेतली म्हणजे मला प्रीमियम कमी आहे, पण तसं नसतं. काही काही हिडन प्रॉब्लेम्स असतात. बरोबर. ते कस्टमरना समजत नाही. जेव्हा मी आता तुम्हाला मगाशी कसं म्हणाली, जेव्हा आपल्याला प्रॉब्लेम होतो तेव्हा आपल्याला जाग येते, आणि मग तेव्हा आपल्याला त्याच्यातल्या गोष्टी समजतात. त्याच्यामुळे क्लेम सेटलमेंट ही आता एकदम सोपी आणि सरळ गोष्ट झालेली. तसंच आता कसं असतं, आता मी ही तुम्हाला प्रायव्हेट कारबद्दल सांगितलं. आता जर एखाद्याची टुरिस्ट कार असेल, टुरिस्ट कार म्हणजे तो कमर्शियलसाठी यूज करतोय, बरोबर, तो त्याच्यातून इन्कम जनरेट करतोय, बरोबर. मग त्या कमर्शियलला कसं असतं की तुम्हाला जर कमर्शियल गाडीचं काही डॅमेज झालं, ऍक्सिडेंट झाला, तर त्याला FIR कंपल्सरी आहे. ओके. कारण त्याला पोलिसांचं इंटिमेशन मस्ट आहे, कारण दॅट इज कमर्शियल, बरोबर. तर हे वेगवेगळे प्रकार असतात. आता ह्याच्यामध्ये कसं माहितीये, आपण बोलायला गेलो तो फार डीपली बोलावं लागतं या गोष्टीमध्ये. आता तुम्ही पॉलिसी कोणत्या प्रकारची घेता, आता इन्शुरन्सच्या पॉलिसी कसं आता ऑनलाईन घेतात, पण तुम्हाला तिथे पर्सनल सर्व्हिस देणारं कोण अवेलेबल आहे का? नाहीये. तुम्ही ऑनलाईन घेतलं, विसरून गेला, आणि जर कधी तुमचा क्लेम आला तर तिथे तुम्हाला हेल्प करायला कोणीच नाही. आज जर समजा एखाद्या क्लायंटने आमच्याकडून पॉलिसी घेतली, आज त्या पॉलिसीसाठी क्लायंट आम्हाला डायरेक्टली फोन करतो आणि सांगतो, मॅडम माझ्या गाडीचं असं असं डॅमेज झालंय. मी सरळ माझ्या क्लायंटला सांगते, एकदम कूल, चहा पिया, गाडीत 2 मिनिटं बसा, शांत राहा, बाकी तुम्ही सांभाळता, बाकी A to Z काम आम्ही बघतो. आता माझ्याकडे कितीतरी टोटल लॉसचे पण क्लेम आलेले आहेत. एक तर घटना अशी घडली होती, भिवंडी रोडलाच माझे क्लायंट आहेत, एकदम म्हणजे कंटिन्यू ते माझ्याकडून गाड्या परचेस करतात. त्या व्यक्तीच्या ह्याच्यामध्ये, आणि ते पूर्ण न्यूज आपल्या ह्याच्यामध्ये हे पण झाली होती ठाणे जिल्ह्यामध्ये, त्या गाडीचं असं ॲक्सिडेंट झालं की क्लायंट आपला व्यवस्थित सिग्नलच्या इकडे उभा होता, गाडी हे करत होता, पाठीमागून दुसरी गाडी होती, समोरून जो ट्रेलर आला, त्या ट्रेलरचा जो बॅलन्स सुटला, तर बॅलन्स असा सुटला की पूर्ण पाठची आणि पुढची टोटल म्हणजे पूर्ण रूफ टॉप त्याचा हे झाला, पण डॅमेज पूर्ण टोटल लॉस झाला. पण क्लायंटचं आणि त्याच्याबरोबर बसलेल्या पर्सनचं नशीब चांगलं होतं की गाडीमध्ये एअरबॅग असल्यामुळे ती दोन्ही माणसं वाचली. मार लागला नो डाऊट, एवढा मोठा ऍक्सिडेंट झाल्यावर मार लागणारच ना. ती पुढचा फ्रंट त्यांचा बॉनेटच ट्रेलर खाली गेला. शिट. पण त्या क्लायंटने एवढं छान माझ्याकडून सजेशन घेऊन त्याची पॉलिसी काढली होती, फुल कॉम्प्रेहेन्सिव्ह विथ RTA पॉलिसी काढली होती. अच्छा, हे वेगळी असते का? ह्याच्यामध्ये कसं असतं माहितीये, नुसती तुम्ही पॉलिसी काढली म्हणजे होत नाही. ह्याच्यात जे ऍड ऑन असतात, ऍड ऑन मध्ये काय काय असतं, आता तुमची गाडी आहे, तुम्ही आज संध्याकाळी तुमची पॉलिसी बघा, म्हणजे तुम्हाला समजेल. ओन डॅमेज म्हणजे कसं असतं, फक्त गाडीला मार लागला तर 50% तुम्हाला बेअर करावं लागतं, 50% इन्शुरन्स कंपनी बेअर करते. ओके. त्याला ओन डॅमेज बोलतात. त्याचा प्रीमियम हा एक बेसिक ठरलेला असतो. ओके. त्याच्यानंतर ऍड ऑन ऍडिशनल आपल्याला जे चार्जेस लागतात, त्याच्यामध्ये 0 डेप येतं. 0 डेप म्हणजे काय, बंपर टू बंपर. तुमच्या गाडीला 100% डॅमेज जरी झालं तरी नॉमिनल चार्जेस घेऊन इन्शुरन्स कंपनी पूर्ण पैसे भरते. ओके. इंजिन प्रोटेक्ट म्हणजे काय, जर समजा तुम्ही एखाद्या पेट्रोल पंपवर गेलात
तुमची गाडी आहे पेट्रोल, हो फ्यूल तुमचं पेट्रोल फ्लुएन्सी आहे आणि त्याने चुकून जर डिझेल भरलं, हो असं अशा घटना घडतात. कारण आपल्याला जे पेट्रोल टँकचं जे झाकण असतं ना त्याच्यावर कधी कधी लिहिलेलं नसतं पेट्रोल आहे का डिझेल आहे. बरोबर. तो पेट्रोल पंपवाला काय घेणार, हे करणार फ्यूल मिस्टेकली होऊ शकतं, बाय मिस्टेकली अशा घटना घडतात आणि या घडलेल्या पण आहेत. आणि त्याच्यात जर समजा तुमचं इंजिन सीज झालं, आता एखाद्या गाडीचं इंजिन सीज होणं म्हणजे त्याला जरी मारुतीची साधी गाडी जरी असेल तरी 30 ते 35 हजाराचा खर्च असतो. ओके. इंजिन वरती तर गाडी असते पूर्ण. आता फ्लड मध्ये गाडी जर डुबली समजा आपली पाण्यामध्ये, आता हे जेव्हा 26 जुलैचे वगैरे प्रॉब्लेम आले त्यावेळेला बरेच अशा केसेस झालेले आहेत, तर त्या गाडीचं इंजिन डॅमेज झाल्यामुळे काही काही जणांच्या गाड्या टोटल म्हणजे बंगारमध्ये विकाव्या लागल्या. बरोबर आहे. पण जर त्यांनी इंजिन प्रोटेक्ट घेतलं तर पूर्ण इंजिनचे जे पैसे असतात रिएम्बर्समेंटचे ते इन्शुरन्स कंपनी तुम्हाला देते. तर आता आपण इंजिन प्रोटेक्ट बद्दल बोललो, बरोबर. तसंच कंझ्युमेबल हा एक ना छोटासा हे आहे आणि ह्या सगळ्याचे जे प्रीमियम येतात ना ते असे काय मोठे हाती घोड्यासारखे येत नाहीत, एकदम नॉमिनल चार्जेस असतात. आता कंझ्युमेबल लोक म्हणतात, आता आमच्याकडे कॉम्पिटिशनला जेव्हा केसेस येतात तेव्हा मला होतात, अरे मॅडम तुमचं 1200 रुपये जास्त प्रीमियम आहे. ओके. तो तर मला एवढ्यामध्ये देतोय. पण त्या क्लायंटला हे माहीत नसतं 1200 रुपयामध्ये जर तुमच्या गाडीला काही प्रॉब्लेम झाला तर त्याचे बेनिफिट्स तुम्हाला किती मिळणार. बरोबर आहे. अजून एक्स्ट्रा त्याला फीचर्स मिळतात, बेनिफिट्स मिळतात. आता हे कंझ्युमेबल मी हा जो तुम्हाला प्रकार सांगते त्याचा प्रीमियम येऊन 500 ते 600 रुपये एक्स्ट्रा येतो. ओके. पण त्याच्यात बेनिफिट्स काय असतात? आता त्याच्यात बेनिफिट्स काय असतात माहितीये. कंझ्युमेबल म्हणजे लोकांना वाटतं, आता जे कोरोनाच्या काळामध्ये आपण हेल्थ पॉलिसीच्या वेळेला जर ऐकलं असेल की त्याने आमच्याकडून सिरिंजचे पैसे घेतले, त्याने आमच्याकडून ग्लोथचे पैसे घेतले, याच्या मोठ्या मोठ्या हॉस्पिटलने कंझ्युमेबलचीच बिलं 1.5 लाख आणि 2 लाख लावली होती हेल्थ क्लेम रिलेटेड. मी मध्ये सांगते एक्झाम्पल म्हणून. तसंच हे आपल्या गाड्यांमध्ये काय असतं, कंझ्युमेबल म्हणजे कसं असतं, बंपरला फिट करण्यासाठी क्लिप लागतो, नट बोल्ट लागतात, बरोबर, एखादं पॉलिश लागतं, ही छोटी छोट्या गोष्टी असतात. पण बघ आता जे डीलर्स असतात, जे वर्कशॉप असतात, त्यांना पण काहीतरी इन्कम सोर्सेस पाहिजे असतो की नाही. बरोबर. मग ते हे लोक ऍडिशनल चार्जेस लावतात. आणि जर ते कंझ्युमेबलचे तुम्ही 500 आणि 600 रुपये जर तुम्ही भरले तर त्याचे पण पूर्ण पैसे इन्शुरन्स कंपनी तुम्हाला देते. ओके. आता हे आपण एखादं समजा मोठी गाडी केली, ज्या गाडीचं बिल येणार असेल 2.5 लाख आणि 3 लाख रुपये, त्याच्यामध्ये कंझ्युमेबलचीच कॉस्ट येते 7 आणि 8 हजार रुपये. ओके. मग 500 रुपये भरलेले आपल्याला परवडतात. आणि जेव्हा आपण समज 20 लाखाची 22 लाखाची जेव्हा गाडी घेतो त्याच्या पुढे ते 500 आणि 600 रुपये नथिंग आहे. ॲज अ सिक्युरिटी आणि ॲज अ प्रोटेक्शन ह्या छोट्या छोट्या गोष्टी. आता ह्याच्यामध्ये टायर कव्हर असतात. आता टायर कव्हर नॉर्मल क्लेममध्ये जर टायर गेला, समजा आता मी लोणावळ्यावरून बॉम्बेला येते, आपल्या एवढ्या खड्ड्यांच्या जगामध्ये आपण गाडी चालवत असतो, त्या गाडीमध्ये एखाद्या खड्ड्यामध्ये जर आपली गाडी गेली, त्या टायरला बबल्स आला आणि ते बबल्स येऊन टायर फाटण्याची शक्यता असते, 99% असते. आणि त्याच्यामध्ये जर आपल्याला टायर समजा आपल्याला चेंज करायचे आहेत, आता नॉर्मली होंडा सिटीचे पण तुमच्या गाडीचे टायर घेतले तर एका गाडीचे कॉस्ट असते 10 ते 12 हजार. बरोबर. त्या गाडीचं जर क्लेम करायचं असेल तर तुम्ही जर हे टायर प्रोटेक्ट घेतलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला इन्शुरन्स कंपनी कव्हर देते. पण त्याच्यात पण असं आहे का की जर तो फुगून फुटला आहे तर मग क्लेम पास होत नाही? नाही, फुगून फुटलाय तर नाही होणार. तुमचं ऍक्सिडेंटलमध्ये काही डॅमेज झाले, ऍक्सिडेंटलमध्ये तरच तुम्हाला त्याचे बेनिफिट्स भेटतात टायरचे. आता कधी कधी फुगून फुटला हे जे तुम्ही बोलता की नाही, तर गाडी कधी कधी उभी असते, कधी कधी घासली जाते, त्याच्यामुळे पण बबल्स क्रिएट होतात. उभ्या जर समजा तुम्ही 6 महिने गाडी चालवली नाही, 2 महिने गाडी चालवली नाही, तर त्याच्यामध्ये पण टायर तुमच्या हार्ड होऊन क्रॅक होतात. ह्या घटना उन्हाळ्यामध्ये जास्त घडतात. तर त्याच्यासाठी मग इन्शुरन्स कंपनी जबाबदार नसते. पण ऍक्सिडेंट कुठच्याही अपघातात तुमच्या गाडीला काही झालं आणि तुमचे हे जर ॲड ऑन असतील तर तुम्हाला 100% बेनिफिट हे मिळणार. दुसरं मी तुम्हाला आता हे जे माझं एका क्लायंटचं आता हे टोटल लॉसचं मी तुम्हाला एक्झाम्पल सांगते. त्याला RTI म्हणतात, रिटर्न टू इनव्हॉइस. रिटर्न टू इनव्हॉइस म्हणजे कसं,
IDV व्हॅल्यू, इन्शुरन्स डिक्लेअर व्हॅल्यू असते एक, म्हणजे जी मार्केट व्हॅल्यू आपली ठरलेली असते. आता तुम्ही होंडा सिटी परचेस केली, त्याची एक शोरूम कॉस्ट, तुमचं बिल असेल 15 लाखाचं अप्रॉक्सिमेट, तर ते 15 लाखाचं बिल इन्शुरन्स कंपनी जर तुम्ही रिटर्न टू इनवॉइस घेतलं असेल तर जे इनवॉइस प्लस तुमचं जे रजिस्ट्रेशनसाठी तुम्ही खर्च केलेला असतो वन टाइम, तो कमीत कमी 2 लाख, होंडा सिटीसाठी 2 लाखाच्या आसपास असतो. तर ते पूर्ण पैसे तुम्हाला इन्शुरन्स कंपनी टोटल लॉसमध्ये तुम्हाला बेनिफिट देते. जर गाडी तुमची चोरी झाली, गाडी पूर्ण चोरी झाली आणि तर ते तुम्ही RTI घेतलेलं असेल तरी ते तुम्हाला 100% पैसे मिळणार. आता हे जे माझ्या क्लायंटची गाडी होती XLX6 होती त्यांची ज्या वेळेला टोटल लॉस झाली त्यावेळेला त्यांची एक शोरूम कॉस्ट 13 लाख समथिंग होती आणि त्यांचं RTOचे पकडून त्यांचे 14,52,000 का 53,000 रुपये अशी त्यांची कॉस्ट होती. टाटा एजीचं इन्शुरन्स मी त्यांना बेनिफिट्स करून दिलं होतं. अच्छा. तर त्यांनी, आणि हे क्लेम सेटल जे तुम्ही मगाशी मला म्हणालात, रिअल आणि व्यवस्थित तुम्ही क्लेम इंटिमेशन, ऑल डॉक्युमेंट्स तुम्ही व्यवस्थित हे केलं. आता हे टोटल लॉस जी मोठी गाड्या होतात त्याच्यासाठी कसं पोलीस कंप्लेंट, फोटो काढणं, स्पॉटचे फोटो, गाडीचे फोटो, पाठच्या पुढच्या गाड्यांचे फोटो, हे जर तुम्ही व्यवस्थित प्रूफ दिले तर इन्शुरन्स कंपनीने हा क्लेम 15 दिवसात सेटल केला आणि 15 दिवसात त्या कस्टमरला डायरेक्ट त्याचं बँक लोन होतं, त्या बँकेला त्यांनी डायरेक्ट पेमेंट केलं. अच्छा. म्हणजे तो कस्टमर मेंटली फ्री झाला ना. बरोबर. आणि त्या व्यक्तीने क्लेम सेटल होण्याच्या अगोदरच माझ्याकडे नवीन गाडी घेतली, कारण क्लायंटला पण माझ्यावर विश्वास होता आणि मला इन्शुरन्स कंपनीवर विश्वास होता. बरोबर. त्याच्यामुळे मी त्यांना छातीठोकपणे सांगितलं, नाही सर तुम्ही घ्या नवीन गाडी, काय प्रॉब्लेम नाही तुमच्या पूर्ण. उलट त्यांचं डेप्रिशिएशनच्या वर त्यांना पैसे मिळाले. ओके. का मिळाले? कारण त्याने हे रिटर्न टू इनवॉइस घेतलं होतं, कन्झ्युमेबल घेतलं होतं, इंजिन प्रोटेक्ट घेतलं होतं, ओके, झिरो डेप घेतलं होतं. ह्या सगळे 4 ते 5 कॉलम असतात जर तुम्ही तुमच्या इन्शुरन्सच्या पॉलिसी. आणि काय माहिती, ह्या सगळ्याचे प्रीमियम आहेत ना जास्त नाही आहेत, 1,000, 2,000च्या वर प्रीमियम जात नाहीये. जर तुम्हाला तुमच्या नवीन गाडीची सुरक्षितता बघायची असेल तर तुम्ही 5 ते 6,000 रुपये एक्स्ट्रा खर्च करू शकत नाही. बरोबर. आणि करावे माझ्या मते. आणि हे कस्टमरने ना लक्ष ठेवून, क्लायंटने ह्या सगळ्या गोष्टींकडे ना लक्ष देणं फार इम्पॉर्टंट आहे. म्हणजे छोटासा खर्च आहे पण लोकांना काय वाटतं, अरे जेव्हा होईल तेव्हा होईल, पण जेव्हा मोठा खर्च निघतो ना मग तुमच्या खिशातले सेव्हिंगच जातात ना. बरोबर आहे. मग ती सिक्युरिटी तुम्ही अगोदरच घेतली तर त्याच्यामध्ये काय चुकीचं आहे. बरोबर आहे. आणि ज्या वेळेला आपण 22 लाखाची गाडी घेतो त्याच्यापुढे तुम्ही वर्षाला एक 35-40 हजाराचा प्रीमियम भरून इन्शुरन्स प्रोटेक्ट करू शकतात. हो. आणि इन्शुरन्सची ज्या पॉलिसी आपल्या प्रीमियम असतात ते वर्षाला कमी होत असतात, कारण तुमच्या गाडीची डेप्रिशिएशन व्हॅल्यू पण होत असते ना. ओके. जर तुमच्या, आणि ह्याच्यामध्ये अजून एक बेनिफिट्स असे असतात, जर तुम्ही वर्षाला एकही क्लेम केला नाही इन्शुरन्स कंपनीमध्ये तर तुम्हाला इन्शुरन्स कंपनी बोनस देत असते. आणि क्लेम केला तर तो 0 होऊन जातो. ओके. पहिल्या वर्षी तुम्हाला 20% बोनस असतो. जर सेकंड इयरला तुम्ही काहीच केलं नाही तर 25% असतो. हा बोनस 5 वर्षामध्ये वाढून 50% पर्यंत जातो. ओके. तर ही म्हणजे कसं आहे, हे बेनिफिट्सच आहेत. बरोबर. आता हे बेनिफिट सांगताना मला तुम्हाला एक असं म्हणजे सांगावं असं वाटतं की जेव्हा क्लायंट ऑनलाईन पॉलिसी घेतात त्याच्यामध्ये मायनस पॉईंट काय असतात, बोनस नाही मिळत. हे बोनस मिळतो किंवा न मिळतो ती गोष्ट वेगळी आहे, पण इन्शुरन्स कंपनीमध्ये कसं तुम्ही ऑनलाईन करता तेव्हा तुम्हाला फक्त टिक मार्क करायचं असतं, येस ऑर नो. आणि जर कधी कधी काय होतं माहिती आहे, इन्शुरन्स कंपनी क्लायंट काय करतं माहिती आहे, कमी प्रीमियम मिळतो. समजा आता एखादा मी तुम्हाला प्रीमियम दिला 12,000 रुपये एक्झाम्पल, आणि जर तुम्ही ऑनलाईन गेला तर त्याच्यामध्ये हाईड कॉलम ठेवून तो प्रीमियम तुम्हाला 10,000ला आला अप्रॉक्सिमेट. तर तुम्ही काय बोलणार, अरे मॅडम तिथे तर मला 10,000ला मिळतोय, मी तुमच्याकडून 12,000ला कशाला घेऊ. पण माझ्या मैत्रिणीच्याच बाबतीत ही घटना घडली. म्हणजे माणसाला कसं वाटतं की 2,000साठी त्यांनी हे केलं. बरोबर. आता तिच्या म्हणजे आता त्या कॉलममध्ये तिचा ना NCB 0 होता. अच्छा. पण त्यांनी त्याच्यामध्ये NCB 25% लावून तिला प्रीमियम दिला, कारण तिच्या गाडीचं ऍक्सिडेंट झालं होतं, त्याच्यामुळे बोनस तिचा 0 असल्यामुळे त्यांनी
इन्शुरन्स कंपनीने 6 महिन्याने तिला लेटर पाठवून तिने जो भरलेला प्रीमियम होता तो तिला परत केला. म्हणजे काय, 6 महिने ती विदाऊट इन्शुरन्सच गाडी चालवत होती. ओके, असं झालं. हे ऑनलाईनचे तोटे आहेत. बरोबर. पण इथे जर तुमचा समजा सर्व्हिस प्रोव्हायडर असता, आमच्यासारखा एखादा एजंट असता, तर आम्ही कसं इन्क्वायरी करतो, आम्ही पहिलं विचारतो लास्ट इयर तुम्ही काय क्लेम केलाय का, कारण तो क्लेम झालाय की नाही हा झालाय तो युजरलाच माहित असतो. बरोबर. मग ते हाईड केल्यामुळे त्या व्यक्तीला, माझ्या मैत्रिणीला 6 महिने विदाऊट इन्शुरन्स गाडी ती चालवत होती. आणि त्याच्यानंतर 6 महिन्याचा गॅप पडल्यामुळे तिला नंतर नवीन इन्शुरन्स कंपनी पॉलिसी द्यायला तयार नव्हती. कारण नवीन पॉलिसी काढताना मग तुमच्या गाडीचं पूर्ण इन्स्पेक्शन केलं जातं. तुमची गाडी किती किलोमीटर आहे ती चालली जाते. आणि ज्या वेळेला तुम्ही इन्स्पेक्शन करता आणि पॉलिसी काढता त्यावेळेला जर तुमच्या गाडीला कुठे डॅमेज झालेलं असेल, समजा एखाद्याची गाडीची काच फुटलेली असते, मग ती इन्शुरन्स कंपनी तुम्हाला पुढच्या इन्शुरन्स याच्यामध्ये क्लेम मध्ये अप्रूव्ह नाही करत, ती रिजेक्ट करते. कारण ऑलरेडी तुमचं गाडी डॅमेजच होती. तर हे हाईड कॉलम असतात ना, हे क्लायंटला समजत नाही. आणि हे सगळं कसं असतं, हे जसं आता आपल्या गप्पातून कस्टमर पर्यंत ही माहिती पोहोचणं फार जरुरी आहे. बरोबर आहे. जे असे त्याचे काही बेनिफिट्स असतात. लोकांना वाटतं प्रीमियम जास्त आहे आणि हिडन चार्जेस असल्यावरती हिडन बेनिफिट्स असतात. आता मला सांगा की वर्षातून किती वेळा आपण 1 वर्षाची नॉर्मली पॉलिसी असते तर किती वेळा क्लेम करू शकतो? ह्याच्यामध्ये कसं असतं माहिती आहे, ह्या वेगवेगळ्या कंपनी, आता भले सगळ्या कंपनी IRDच्या अंडर येतात, पण काही कंपन्यांना स्वतःचे राईट्स असतात. अच्छा. हां, पण तुम्ही मिनिमम 2 क्लेम हे करू शकतो. आता अनलिमिटेड क्लेम, आता समजा आपण 0 डे पॉलिसी घेतली आहे, त्याच्यामध्ये मिनिमम तुम्ही 2 क्लेम करू शकता. यू कॅन डू अनलिमिटेड क्लेम त्याच पॉलिसीवर, पण त्याच्यामध्ये तुम्हाला हे 0 डेचे बेनिफिट्स नाही भेटणार. 0 डेचे बेनिफिट्स तुम्हाला 2दा भेटणार. ओके, समजलं. पॉलिसीला क्लेम तुम्ही करू शकता, मग पुढच्या क्लेमला काय होणार, 50% तुम्ही पॉकेटमधून भरा, 50% इन्शुरन्स कंपनीने, 2च्या वर तुमचे क्लेम गेले. तर अनलिमिटेड क्लेम वाल्या पण पॉलिसी आहेत, कंपन्याच आहेत. आणि जेवढे क्लेम घेतो त्याचा एकंदरीत त्याचा असर म्हणू शकतो आपण पुढच्या वर्षीच्या प्रीमियमवर पडतो. बरोबर. प्रीमियम म्हणजे कसं, पुढे तुम्हाला बोनस नाही मिळत ना. मग 20% बोनस असतो, 25% असतो, 35% हा तुम्हाला डिस्काउंट मिळत असतो. बोनस बेसिक डिस्काउंट असतो. ओके. आणि आता आपण हे डायरेक्ट काय म्हणतात, डायरेक्ट गाडीच्या इन्शुरन्सबद्दल आपण बोललो, म्हणजे गाडीला काही दुखापत किंवा डॅमेज झालं तर. पण थर्ड पार्टी इन्शुरन्सबद्दल थोडी माहिती द्या. म्हणजे तो क्लेम कसा सेटल करायचा असतो किंवा त्याच्यामध्ये काय प्रोसेस असते. थर्ड पार्टी म्हणजे गाडीच्या बाहेर रस्त्यावरच्या माणसाला किंवा एखाद्या गाडीला आपण आपल्या गाडीमुळे इजा झाली, डॅमेज झाले, ते मे बी त्याची पण मिस्टेक असू शकते किंवा आपली पण. ते ऍक्सिडेंट्समध्ये नॉर्मली काही असू शकतं. तर मग त्याचं प्रोसेस काय असतं? आता ते थर्ड पार्टीचं जे प्रोसेस असतं की नाही, ते थोडंसं कसं असतं माहिती आहे, म्हणजे हार्ड अँड फास्ट होणारं नसतं. ओके. थर्ड पार्टी, आता समजा मी गाडी चालवते, बाहेरच्या सायकल घेऊन चालणारा माणूस आहे एखादा, आणि त्याला विचारायला आपल्या गाडीचा धक्का लागला आणि तो पडला आणि त्याचं हाड मोडलं किंवा काही दुखापत झाली, त्याला आपण हॉस्पिटलाइज करायचं. आपला थर्ड पार्टीचा क्लेम आपण रजिस्टर करायचा, कारण आपल्यामुळे त्याला दुखापत झाली ना. ओके. कारण सायकलचा तर इन्शुरन्स नसणार. हो. कारण आपल्या गाडीच्या ह्याच्यातून मग आपण आपल्या इन्शुरन्स कंपनीला कळवायचं. त्याच्यासाठी FIR करणं जरुरी आहे. लक्षात ठेवा मला काय म्हणायचं आहे. जेव्हा तुम्ही थर्ड पार्टी डॅमेज करता, FIR आपणच करायचा. त्या समोरला ज्याला लागला आहे, पोलीस येऊन त्याचं पंचनामा करतात, त्याच्याशी डिस्कशन करतात, मग आपण जवळपासच्या हॉस्पिटलला ऍडमिट करायचं. नंतर हा क्लेम कसा होतो माहिती आहे, हा थर्ड पार्टी क्लेम असतो ना, तो इन्शुरन्स कंपनीची एक ओन बॉडी असते, जनरल बॉडी असते. मग त्या बॉडीमध्ये जातो आणि त्यांच्याकडे एक डिपार्टमेंट असतं, क्लेम सेटलमेंट डिपार्टमेंट. तिथे जाऊन त्यांच्या थ्रू मग हे क्लेम सेटल होतात. ओके. पण क्लेम सेटल होतो. होतो.
आणि आता हे प्रत्येक गोष्टी कधी कधी कसं असतं माहिती आहे, अंडरस्टँडिंगवर असतं. तुम्हाला किती लागलंय, काय लागलंय, एक नॉमिनल आहे, म्हणजे किती तात्काळ उपाययोजना करायचं आहे. आता माझा ही आता तुम्ही एक चांगली गोष्ट सांगितली, थर्ड पार्टीचं आता जे सांगितलं ना, माझे एक क्लायंट आहेत जिओ केम कंपनी म्हणून आहे, त्यांची कलकत्त्याला ब्रांच आहे. ओके. त्यांनी एक 2 व्हीलरचं ना आता पॉलिसी काढली होती त्यांचे एम्प्लॉईची. तर त्याला आता थर्ड पार्टीने त्याला विचारायला, तर त्याला काहीतरी आता इंजरी झाली, त्याची सर्जरी वगैरे झाली. तर आता त्याला कसं कळतं, त्याच्या गाडीवर बसल्यामुळे त्याला त्याचं 2 लाखाचं बेनिफिट मिळालं, कारण त्याची स्वतःच्या गाडीची पॉलिसी. प्लस आता थर्ड पार्टीचं प्रोसेस चालू आहे. आता थर्ड पार्टीसाठी कसं माहिती आहे, त्यांना पोलिसांनी इंटिमेशन देणं, इन्शुरन्स कंपनीला. पण आता तो ड्रायव्हरच पळून गेला. अच्छा. आता ट्रक ड्रायव्हर पळून गेल्यावर आपण काय करणार? हो, मग ते त्या प्रोसेसला वेळ जातो ना. मग कधी कधी जे ओनर असतात त्यांना स्वतःच्या, कारण आपल्याला आपल्या माणसाचं इम्पॉर्टंट असतं. बरोबर आहे. आता कंपनी स्वतः त्याचं बेनिफिट करते. मग आता कंपनी काय करते माहिती, दोन्ही कंपन्यांचे ना वकीलही असतात. हो, इन्शुरन्स कंपनीचे पण एक वकील ठरलेले असतात. मग ते येऊन त्याच्यावर सेटलमेंट करून मग त्याच्यावर उपाय काढतात. म्हणजे प्रत्येक गोष्टीला ना, पण हे झालं मोठ्या ऍक्सिडेंट्समध्ये, बरोबर. पण आणि माणसांना काही डॅमेज झाले, इजा झाली, तर त्याबद्दल तुम्ही बोलताय. पण व्हॉट इफ जर समोरच्या गाडीला इजा झाली, मग तेव्हा काय प्रोसेस असते? ऍक्च्युली कसं असतं माहिती आहे, 99% काही ह्या आपण अंडरस्टँडिंगमध्ये, जसं मी बोलली ना, आता त्या समोरच्याचा इन्शुरन्स असेल, समोरची गाडी आहे, समज सियाज आहे, त्याला काहीतरी आपल्या गाडीने डॅमेज केलं, त्याच्या जर गाडीचे इन्शुरन्स असेल तो त्याच्या गाडीमधून क्लेम करू शकतो. बरोबर. पण तो जर जास्तच बोलला, मला तुमच्याकडूनच घ्यायचंय, तुमच्याकडूनच घ्यायचंय, मग त्याच्या प्रोसिजर आपण आपल्या थर्ड पार्टी क्लेम मधून त्याचे डॅमेज पण आपण करू शकतो, रिपेअर करून देऊ शकतो. हा कायदा आहे आणि हे होऊ शकतं. पण त्याच्यासाठी कसं, मग तेवढ्या समोरच्या माणसाकडे पेशन्स असणं जरूर, कारण त्याला कालावधी जातो ना. मग क्लेम इंटिमेशन करा, रजिस्टर करा, पोलिसांचा FIR घ्या. जेव्हा थर्ड पार्टी डॅमेज होतं ना, तेव्हा पोलीस FIR हा मॅन्डेटरी असतो. आपलं ओन डॅमेज होतं, आपल्या गाडीला काय होतं, तर तुम्ही विदाऊट क्लेम इंटिमेशन जाऊन तुम्ही गाडी रिपेअर करून घेऊ शकता. अच्छा. म्हणजे छोटीशीच गोष्ट आहे पण फार महत्वाची. आता मार्केटमध्ये आत्ताच्या क्षणाला, ह्या वेळेमध्ये किती इन्शुरन्स कंपनीज आहेत? मी आता तुम्हाला बोलली ना, जनरल इन्शुरन्समध्ये 33 कंपन्या आहेत. त्याच्यामध्ये टाटा AG आहे, रिलायन्स आहे, आदित्य बिर्ला आहे, ICICI आहे, बऱ्याच, म्हणजे 33 कंपन्या आहेत जनरल इन्शुरन्स. आणि याच्यामध्ये या 33 कंपन्यांमध्ये टॉप 5 मध्ये कोणत्या आहेत? आता टॉप 5 मध्ये आहे एक तर टाटा आहे. टाटा AIG का? टाटा AIG, टाटा जनरल इन्शुरन्स, त्याला टाटा AIG बोलत. आणि टाटा हे एक ब्रँड आहे. बरोबर. टाटा ट्रस्टेड कंपनी. तसं रिलायन्स आहे, रिलायन्स जनरल इन्शुरन्स आहे, कोटक महिंद्रा आहे जनरल इन्शुरन्समध्ये, दुसरं ICICI आहे, फ्युचर जनरली आहे, मॅग्मा आहे, श्रीराम आहे. पण ह्या सगळ्या प्रायव्हेटच आहेत. ह्या सगळ्या कंपन्या, न्यू इंडिया आहे, ओरिएंटल आहे. पण ह्या कंपन्या जरी प्रायव्हेट असल्या तरी ह्या कोणाच्या अंडर येतात? गव्हर्नमेंटच्या, IRDच्या अंडर येतात. IRD ही जे गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन आहे त्याच्याच अंडर येतात. जसं RBIच्या अंडर सगळ्या बँका येतात. बरोबर. फक्त आता कसं झालं माहितीये, त्यावेळेला गव्हर्नमेंट जे न्यू इंडिया आहे, ओरिएंटल आहे, ह्या त्यावेळेला टायअप असल्यामुळे, आणि कसं मार्केट ओपन नव्हतं त्यावेळेला. आणि आता कसं नंतर जसं मार्केट हे झालं, त्याच्यानंतर ह्या सगळ्या कंपन्यांशी टायअप झालं. ह्या कंपन्या सगळ्या IRDच्या अंडर रजिस्टर झाल्या. IRD ह्या कंपनीचा आणि कस्टमरचा फायदा बघत असते. बरोबर. आता IRD हे काय आहे, जर तुम्हाला एखादी इन्शुरन्स कंपनी घ्यायची आहे तर IRDच्या लायसन्स शिवाय तुम्ही इन्शुरन्स कंपनी घेऊ शकत नाही. आणि IRD कसं कस्टमरचं पण बेनिफिट पहिलं बघतं, जसं RBI बघतं. बरोबर. भले एखादी बँक जरी डुबली तरी आपल्याला, आपण कसं RBIच्या अंडर कव्हर असतो ना, तसं. ओके. तसं ही IRD आहे. कंपन्यांचे सगळ्या बेनिफिट्स 99% हे सेमच असतात. आता या तुम्ही काही सिलेक्टेड कंपन्यांची नावं सांगितली, टॉप मी 5 म्हटलं होतं, पण तुम्ही टॉप 7-8 सांगितलं मला. तर याच्यामध्ये सगळ्यात जास्त क्लेम सेटलमेंटचा रेशिओ असलेली कंपनी कोणती आहे?
टाटा एजी आहे, बजाज त्याचा आहे. किती आहे? त्याचं 98% पर्यंत क्लेम सेट आहे. 98-90% टाटाचा. आणि बजाजचा पण अप्रॉक्सिमेट सेम आहे. ठीक आहे. आणि ह्यांचा अप्रॉक्स प्रीमियम काय असतो? म्हणजे एक छोटी गाडी जरी प्रीमियम कसं असतं माहिती आहे, आता परत मी तुम्हाला त्याच गोष्टीवर सांगते. नाही, एक अंदाज. नाही, छोटी गाडी आपण घेतोय, तुमची मार्केट व्हॅल्यू किती आहे गाडीची, जी मी IDV बोलली तुम्हाला, इन्शुरन्स डिक्लेअर व्हॅल्यू, त्याच्यावर तुमचे प्रीमियम असतात. तुम्ही असं काही सांगू शकत नाही की मार्केटमध्ये गेलात, एखादा पंखा घेतला किंवा एखादा फ्रीज घेतला की त्याची 32,000 रुपये कॉस्ट आहे. तसं गाड्यांच्या प्रीमियमची कॉस्ट आपण सांगू शकत नाही इन्शुरन्सची. त्याच्यामध्ये तुम्ही काय काय बेनिफिट घेतले, काय काय नाही घेतले, किती प्रमाणात तुम्हाला त्याचे बेनिफिट्स आहेत, त्याच्यावर प्रीमियम अवलंबून. ओके. तर सुलभा मॅडम, तुम्ही भरपूर माहिती दिलेली आहे कार इन्शुरन्स बद्दल. पण मला काही प्रश्न आहेत, मी लिहून घेतलेत ते प्रश्न. आपण एक एक करून घेऊ. विचारा. हो, म्हणजे बरेच प्रश्न, काय 10 प्रश्नातून तुम्हाला 100 उत्तरं मिळतील. बरोबर. म्हणजे बऱ्याच प्रश्नांची उत्तरातून काही प्रश्न पण निर्माण होतात. हो, बऱ्याच प्रश्नांची उत्तरं तुम्ही दिलेली आहेत ऑलरेडी. क्लेम सेटलमेंटची प्रोसेस काय आहे, कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसी काय आहे, त्याच्यात थर्ड पार्टी काय आहे, झिरो डेप्ट काय आहे, त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा तुम्ही बरीच अशी माहिती दिलेली आहे ऑलरेडी. पण माझे काही प्रश्न आहे, जसं की क्लेम रिजेक्ट झाला, बरोबर, तर मग काय करायचं? 99% जर आपला जिनियन अपघात असेल, ऍक्सिडेंट असेल, तर क्लेम हा रिजेक्ट कधीच होत नसतो. ओके. क्लेम रिजेक्ट होण्याची वेगवेगळी कारण असतात. त्याच्यामध्ये पहिलं तर तुमचं डॉक्युमेंट्स व्हॅलिड आहेत का. तुम्ही आता कधी कधी एक उदाहरण सांगते, क्लायंट असतं ना, आता परचेस करत असतात, रिसेलमध्ये गाड्या परचेस करत असतात. आता जेव्हा गाडी परचेस करता तुम्ही, त्यावेळेला तुम्ही त्याच्यावरचं ओनरचं नाव, आता एक उदाहरण सांगते, माझंच एक नाव घेऊन सांगते. आता सुलभा मोरेची गाडी आहे, त्याच्यावर नाव RC बुकवर नाव आहे सुलभा मोरे, आणि ती गाडी श्रद्धाने परचेस केली. पण ती गाडी श्रद्धाच्या नावावर ट्रान्सफर झाली आहे का? बरोबर. श्रद्धाच्या नावाचं RC बुक आलं आहे का? गाडी कंटिन्यू चालू आहे सुलभा मोरेच्या नावावर, इन्शुरन्स पॉलिसी काढली आहे श्रद्धाच्या नावावर. ह्या एका कारणामुळे पण गाडी रिजेक्ट होऊ शकते. कारण का? RTO मध्ये तुम्ही गाडी ट्रान्सफर करून घेतलीच नाहीये तुमच्या नावावर. ओके. हा एक छोटासा मुद्दा आहे. दुसरा मुद्दा आहे, जो गाडी चालवणारी व्यक्ती आहे त्याचं ड्रायव्हिंग लायसन व्हॅलिड आहे का? कधी कधी आपण आळस करतो, रिन्यू करत नाही आणि ॲक्सिडेंट होऊन जातं. आता ह्या डिजिटलच्या दुनियेमध्ये प्रत्येक गोष्ट आहे ना कॅमेरामध्ये कॅप्चर होत असते. बरोबर. आज तुमची गाडीचं समजा ॲक्सिडेंट झालंय, तर तुमची PUC व्हॅलिड आहे का पहिली? हे पण एक कारण असतं. छोट्या छोट्या गोष्टी क्लेम रिजेक्ट होण्याची ही कारणं आहेत. तुम्ही एखाद्या टोळ नाक्यावरून कॅप्चर होता, जेव्हा टोटल लॉस क्लेम होतो, जे मी तुम्हाला उदाहरण सांगितलं, त्या टोळ नाक्यावरून गेला, त्याच्या कॅमेऱ्यामध्ये ती गाडी कितीच्या स्पीडला होती. ओके. हे पण एक कॅल्क्युलेशन केलं जातं. अच्छा. चालवणारी व्यक्ती ड्रिंक घेतलं होतं का, ते पण त्याचं कधी कधी मेडिकल पण केलं जातं. गाडीमध्ये किती पॅसेंजर होते, आता तुमची 1+4ची गाडी आहे समजा, एक्झाम्पल, त्याच्यामध्ये किती माणसं बसली होती, अपघात झाला त्यावेळेला तुमची 1+5 होती का? कंपन्यांकडे पॉईंट्स भरपूर असतात. लोकांना काय वाटतं, अरे ह्या इन्शुरन्सची कंपनीची मी पॉलिसी काढली आणि माझा क्लेम रिजेक्ट झाला. पण ही छोटी छोटी आहे. जर तुमची PUC व्हॅलिड नसेल तरी तुमचा क्लेम रिजेक्ट होऊ शकतो. अच्छा. आता ह्याच्यामध्ये खरोखर ज्या वेळेला अपघात झाला त्यावेळेला तुमचं बॉनेट डॅमेज झालं होतं, बरोबर आहे, बॉनेट डॅमेज झालं. बॉनेटचं तुम्हाला इन्शुरन्स कंपनी देणार, कारण ते जिनियन आहे, खरं दिसतंय. पण त्या बॉनेट बरोबर तुम्ही सांगितलं नाही माझा पाठचा बंपर पण डॅमेज झाला होता, तो द्या, तो कंपनी देणार नाही, तो तुमचा रिजेक्ट करणार. बरोबर. कारण ज्या वेळेला अपघात झाला त्यावेळेला तुमचं डॅमेज काय झालंय, बॉनेट. म्हणजे रिजेक्ट होण्याची असंख्य कारणं असतात. ती म्हणजे प्रत्येक वेळी जसा क्लेम तुम्ही करता, इंटिमेशन देता, त्याच्यामध्ये तारीख, वार, ह्या गोष्टी पण इम्पॉर्टंट असतात. 48 तासाच्या आत जर तुम्ही क्लेम इंटिमेशन नाही दिलं आणि तुम्ही आज ऍक्सिडेंट झालं 20 तारखेला आणि तुम्ही क्लेम रजिस्टर केला 25 तारखेला, रिजेक्ट.
ओके, समजलं. तर ही छोटी छोटी कारणं असतात, ती पण फार महत्वाची असतात. आणि तुम्ही तुमचा गाडीचे ओनर होतात का, तुमचा गाडी तुमचा मित्र घेऊन गेला होता का, कारण अशा वेळी मिळतो क्लेम मिळतो. पण ड्रायव्हिंग लायसन हे तुमचं व्हॅलिड पाहिजे, मॅन्डेटरी गाडी चालवणाऱ्याचं. आणि ते पहिलं बघितलं जातं. दुसरं, इन्शुरन्स कंपनीची पॉलिसी तुमची व्हॅलिड आहे का, ज्या नावाचं इन्शुरन्स पॉलिसी आहे त्याच नावावर आरसी बुक आहे का, जे मी तुम्हाला पहिलं सांगितलं ना. लोक काय करतात माहिती, कधी कधी ह्या आपल्यामध्ये सेकंड हँड गाड्या आपण विकत घेतो आणि आपल्या नावावर गाडी ट्रान्सफर होत नाही, पण इन्शुरन्स पॉलिसी ट्रान्सफर होते. आता कालच माझ्याकडे एक केस आली आहे, इन्शुरन्स पॉलिसी मी तिची रिन्यू केली, तिच्या माहेरच्या नावावर आहे. अच्छा, पॉलिसी आणि आरसी बुक माहेरच्या नावावर आहे. पण आता त्यांनी मला सांगितलं की नाही, मला आता नवऱ्याच्या म्हणजे आफ्टर मॅरेज. पण मी म्हटलं ती तशी पॉलिसी तुझ्या नावावर होणार नाही, पहिलं तुला आरसी बुक मध्ये जाऊन चेंज करावं लागणार, आरटीओ मध्ये जा, तुझं नाव ट्रान्सफर कर सासरचं, त्याच्यानंतर तुमची पॉलिसी व्हॅलिड होणार. अच्छा, म्हणजे कारणं बरीच आहेत. कुठचीही कंपनी आहे ना, कुठच्याही कंपनीला हौस नाही आलाय क्लेम रिजेक्ट करायची. सगळ्या कंपन्या ह्या चांगल्या म्हणजे कस्टमरच्या बेनिफिटसाठीच बनलेले आहेत. IRDA आहे नेहमी कस्टमरचं बेनिफिट, जसं कंझ्युमर कोर्ट आहे बरोबर, तसंच IRDचं हे IRDA पण एक छोटंसं ऑर्गनायझेशनच आहे ना. पण आपण कसं घेतो आणि काय करतो त्याच्यावर गोष्टी अवलंबून. पॉलिसी रिन्यू करायच्या आधी म्हणजे जी डेट असते एक्सपायरीची ती निघून गेलेली आहे आणि 1-2 आठवडेच ओलांडले आहेत, तर मग अशा वेळी काय प्रोसेस असेल? 99% पॉलिसी रिन्यू ही डेट टू डेटच झाली पाहिजे. जर समजा एक्झाम्पल तुमची 25 ऑगस्ट आहे, कधी पण कसं असतं माहिती, जर तुम्ही पॉलिसी बघितली ना, तुम्ही गाडीची पॉलिसी इश्यू तुमची झाली 25 ऑगस्ट बरोबर, पण ती अगोदर एक दिवस एक्सपायर होत असते. मिडनाईट 12 o'clock. ते कोण बघत नाही. म्हणजे तुम्ही जर 25 तारखेला तुमची पॉलिसी इश्यू केली 25 ऑगस्ट 2025ला, तर ती पुढच्या वर्षी तुमची 24 ऑगस्ट 2026ला एक्सपायर होणार आहे. हे कंपल्सरी प्रत्येक क्लायंटने लक्षात ठेवलं पाहिजे. मी तर नेहमी माझ्या प्रत्येक क्लायंटला एकच सूचना देते, 10 दिवस अगोदर रिन्यू करा. ॲज पर IRDA नॉर्म 10 दिवस तुम्ही अगोदर रिन्यू करू शकता. अगोदर 1 महिना पण रिन्यू करू शकत नाही तुम्ही, हा पण एक रूल आहे. आणि 1 महिना आधी रिन्यू केलं तर समजा आज तुमचं ऑगस्ट महिन्याची 25 ऑगस्टची आहे आणि तुम्ही पुढच्या महिन्यात जर 25 जुलैला माझ्याकडे केली, 25 जुलै ते 25 ऑगस्ट ह्या दरम्यान जर काही गाडीला डॅमेज झालं, काही झालं, तुम्ही क्लेम केला, मग त्याचा प्रीमियम मध्ये चेंजेस येतात ना. अच्छा, म्हणजे तुमचा NCB ऑलरेडी पकडलेला असतो ना, नो क्लेम बोनस, मग तो 0 होणार. मग परत रिकव्हरीला प्रॉब्लेम होतो इन्शुरन्स कंपनीला. म्हणजे इन्शुरन्स कंपनी काय सांगते, 10 दिवस अगोदरच रिन्यू करा. आता हे तर आपलं नॉर्मल, आता हे तुमचं तुम्ही मला जे विचारलं ते नॉर्मल पॉलिसी झालं. आता तुमची डेट उलटून गेली. आणि थर्ड पार्टीचा आहे, 2 इन्शुरन्स आहेत ना, एक आपलं, ते दोन्हीचे डेट सेम असतात, लक्षात ठेवा. अच्छा, तरी पण रिन्यू करताना एक असं झालं की एक्झाम्पल म्हणून की बाबा एक आपण रिन्यू केली, बरोबर, आणि लक्षात आलं नाही थर्ड पार्टी रिन्यू केलीच नाही, मग नाही कसं असतं माहिती आहे, आजताच्या ह्याच्यामध्ये जर तुम्ही पॉलिसी बघितली ना, ओन डॅमेज पाठी पुढे होते, जे ॲज पर सुप्रीम कोर्ट नॉर्म्स मी तुम्हाला सांगितले. तर कधी कधी थर्ड पार्टी व्हॅलिड असते, कारण 3 वर्ष आहे ना. ओके, 1+3चं घेतलंय ना तुम्ही बेनिफिट, तर 3 वर्ष तुम्हाला थर्ड पार्टी असतेच अवेलेबल. अच्छा, हां, पण तुमचं जर ओन डॅमेज जर समजा तुम्ही 25 ऑगस्ट ऐवजी तुम्ही विसरलात, 2 आठवड्यांनी काढलात, तर तुम्हाला त्याच्यामध्ये कसं माहिती आहे, तुमची व्हॅलिडिटी निघून जाते. समजलं, व्हॅलिडिटी निघून जाते. जर तुम्हाला परत रिन्यू करायची असेल तर तुम्हाला इन्शुरन्स कंपनीला किंवा आमच्यासारख्या एजंटला सांगून त्याचा सर्वे करावा लागतो. कारण कधी कधी काय होतं माहितीये, जुने काही तुमचे डॅमेज असतात, बरोबर, छोटे मोठे, कधी बॉनेट असेल, कधी मिरर तुटलेला असेल, काही असेल, तर ते रिन्यू केल्यावर तुम्हाला मिळणार नाही, कारण त्या फोटोमध्ये ते कॅप्चर होतं. बरोबर, की ऑलरेडी ह्यांचे, मी मगाशी तुम्हाला ग्लास इन्स्पेक्शन करतात, विदाउट इन्स्पेक्शन तुमचं रिन्यू होणार. बरोबर. तर मी नेहमी कस्टमरला हेच सांगते की तुम्ही जी पण तुमची पॉलिसी आहे 10 दिवस अगोदरच तुमची रिन्यू करा, त्याच्यात तुमचं बेनिफिट्स असतं. दुसरं, ह्याच्यामध्ये एक
नेहमी प्रॉब्लेम असा असतो की लोकांना समजत नाही. हा जो NCB असतो, काय लोक 6 महिने पण इन्शुरन्स रिन्यू करत नाही, 2 महिने पण करत नाही. पण IRDच्या रूलप्रमाणे तुमचा जो NCB असतो 20%, 25%, 3 वर्षांनी तुम्ही केलं तर 35%. तो 35% NCB तुम्हाला 90 दिवसापर्यंत मिळू शकतो, जर तुम्ही 90 दिवसाच्या आत रिन्यू केली तर. अच्छा. आता तुम्ही काही कारणाने विसरलात, गावी गेलात, आउट ऑफ इंडिया गेलात, तर तुम्ही 3 महिन्याच्या आत जर तुम्ही इन्शुरन्स रिन्यू केला तर 90 दिवसामध्ये तो तुम्हाला बेनिफिट भेटतो NCBचा. दुसरं ह्याच्यामध्ये अजून एक मुद्दा मी तुम्हाला सांगेन. आता तुम्ही NCBचा काढला, हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे. तो ॲक्च्युली कसं सगळ्यांनाच माहिती नसतो. आता तुम्ही तुमची होंडा सिटी आहे, तुम्हाला ती अपग्रेडमध्ये जायचं आहे, बरोबर आहे. ही विकून तुम्ही समजा तुम्हाला मर्सिडीज घ्यायची. होंडा सिटी तुम्ही विकली XYZ पर्सनला, बरोबर आहे. हां, त्याच्यामध्ये जो तुमचा समजा 30%चा बोनस अवेलेबल असेल, हे पॉईंट मुद्दा लक्षात ठेवा, 30%चा तुमचा बोनस अवेलेबल असेल तर तुम्ही त्या कंपनीचं इन्शुरन्स काढला आहे, त्या इन्शुरन्स कंपनीमधून NCB लेटर घ्यायचं. अच्छा. NCBचं नो क्लेम बेनिफिट्सचं हे घ्यायचं. तो 30% बोनस, 30-35% बोनस तुम्ही जी नवीन मर्सिडीज घ्याल ना त्याच्यामध्ये ते तुम्हाला डिस्काउंट मिळणार इन्शुरन्स कंपनी. सेम कंपनी असेल तर एनी कंपनी, तुम्ही कुठच्याही कंपनीमध्ये जाऊन घेऊ शकता. पण ते बेनिफिट्स असतात, हे कस्टमरना माहीत नसतं. हे आमच्याकडे जेव्हा क्लायंट आमच्याकडे ॲज अ ॲडवाईस घ्यायला येतो तेव्हा आम्ही त्यांना हे बेनिफिट्स सांगतो. बरोबर की आता तुम्ही नवीन, कारण काय माझं जे काम आहे, माझं बाईंग अँड सेलिंगचंच काम आहे, तर माझ्याकडे माझा कस्टमर जेव्हा नवीन गाडी घेतो तेव्हा मी त्याची जुनी गाडी विकलेली असते, अरे सर तुम्हाला ह्याच्यात 35%चं बेनिफिट आहे, तुम्हाला इन्शुरन्स जर तुमचा प्रीमियम 2 लाख रुपये असेल तर 35% ओन डॅमेज जे असतं बेसिक, त्याच्यावर तुम्हाला 35%चं बेनिफिट होईल ना. बरोबर. हे छोटी गोष्ट आहे पण फार महत्वाची, कारण त्या समोरच्याला त्या बोनसचा तुमचा यूज नसतो. बरोबर. त्याला त्याच्या नावावर जेव्हा ट्रान्सफर होणार तेव्हा त्याला नॉर्मल झिरो डिस्काउंटमध्येच पॉलिसी भेटणार आहे. अच्छा. मग ते 35% का वाया घालवायचे? मग ते आपल्या कस्टमरला, ते पण 90 डेजच्या आत तुम्हाला हे करावं लागतं, गाडी घ्यावी लागते. 3 महिन्याच्या आत तुम्हाला नवीन गाडी परचेस करावी लागते, तर तुम्ही त्या ह्याचा बेनिफिटचा क्लेम करू शकता. अजूनही तुम्हाला काही विचारायचं तर तुम्ही विचारा. भरपूर माहिती दिलीत तुम्ही. लास्ट मला 3 टिप्स सांगा ज्या खूप बेनिफिशियल असेल. इन्शुरन्स शिवाय गाडी म्हणजे छत्रीशिवाय पावसात जाणं. दुसरं मला तुम्हाला एकच सांगावं लागेल, जेव्हा आपण एवढी मोठी गाडी घेतो, आपण जसं आपल्या फॅमिलीची सुरक्षा बघतो, तर तुम्ही जेव्हा एक नवीन गाडी घरी आणता तेव्हा ॲज अ फॅमिली मेंबरच आणता. मग त्या फॅमिलीची सुरक्षा करणं ही आपली जबाबदारी नाही का? तर ती जबाबदारी जरूर घेणं जरुरी आहे. अपघात हा कधीही कुठेही होऊ शकतो, तर त्याचं प्रिकॉशन घेण्यासाठी इन्शुरन्स हा मॅन्डेटरी आहे आणि तो जरूर घेणं. बरोबर. थँक्यू सो मच सुलभा मॅडम, तुम्ही आलात आणि खूप महत्त्वाची अशी माहिती दिलीत कार इन्शुरन्सबद्दल. धन्यवाद. मला पण तुम्ही एक अपॉर्च्युनिटी दिली की मी माझं नॉलेज शेअर करू शकली, त्याच्याबद्दल मी धन्यवाद. थँक्यू.